बघा, एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपल्याला कोणत्याही योजनेचा अर्ज भरायचा असेल आणि त्या योजनेच्या माध्यमातून जर अनुदान मिळत असेल तर आपल्याला ती योजना सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे की नेमकी सध्या योजना कोणत्या चालू आहेत, कोणत्या योजनेसाठी अर्ज भरला पाहिजे, आता सध्या मोसम कोणता आहे. मग नेमकं हे जर माहीतच नसेल तर आपल्याला अर्ज कसा करता येईल. त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या महाडीबीटीच्या पोर्टलवर कोणकोणते अर्ज चालू आहेत तर ते बघणार आहोत. आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे फळबाग लागवडी संदर्भातील जे असतील तर ते आता बघायचे, कारण आता पेरणी गिरणी सगळी आटपलेली आहे. आता फळबाग लागवड करायला काही हरकत नाही, कारण फळबाग लागवड केल्याशिवाय आपली जी काही पारंपरिक शेती आहे, सोयाबीन कापसन हे याच्यात काही उरण. त्याच्यामुळे जरा फळबाग हे लागवड केली म्हणजे नगदी पिकं जर केले तरच आपलं काहीतरी भलं होऊ शकतं. म्हणून आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या योजनांसाठी फळबागे संबंधित अर्ज चालू आहेत, ऑनलाईन पद्धतीने आहेत तर ते बघणार आहोत. मात्र तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. मात्र महत्त्वाची एक गोष्ट आहे की महाडीबीटीवर लॉग इन करण्यासाठी आपल्याकडे फार्मर डिजिटल ID असणं आवश्यक आहे. जर तुम्ही तो आतापर्यंत काढलेला नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, म्हणजे आपल्याला या योजनेच्या माध्यमातून अर्ज भरता येईल. आता यासाठी आपल्याला लॉग इन केल्याच्या नंतर इथं जे काही कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने, बियाणे असं दिसतंय, यामध्ये आपल्याला फलोत्पादन निवडायचंय. आणि हे फलोत्पादन निवडल्याच्या नंतर यामध्ये जे जे काही फळबागे संदर्भातील आपल्याला कोणकोणत्या फळबागा आहेत याची सविस्तर माहिती आपल्याला तिथं दिसते. मग त्यामध्ये कोणकोणते चालू आहेत ते सगळं आपल्याला सविस्तर आज बघायचंय. त्यासाठी आपल्याला हे बाबी निवडा यावर क्लिक करायचं. मग बाबी निवडा क्लिक केल्याच्या नंतर आपली प्रोफाईल कंप्लीट असती, तिथं आपल्याला प्रोफाईल मध्ये ते दिसतंय. आता त्याच्यासाठी आपल्याला अगोदर बँकेचं खातं सुद्धा बदलायचं तिथे सांगतंय. ज्यांनी बदललेलं नसेल त्यांनी बदलून घ्यायचं, ज्यांना तेच ठेवायचं त्यांनी तेच ठेवायचं. मग तिथं आपला तालुका जशाला तसा दिसतो. मात्र आपली 2-4 गावाला जर शेती असेल तर आपल्याला तिथं गाव निवडावं लागतं. आणि गाव निवडल्याच्या नंतर आपला तिथं फार्मर ID येणार. फार्मर ID आल्याच्या नंतर तिथं आपला गट नंबर निवडायचा. गट नंबर निवडल्याच्या नंतर आपल्याला हे फळबागा कोणत्या चालू आहेत ते दिसतंय. त्याच्यात आवळा आहे, काजू हे, नारळ हे, त्यानंतर नारळ पिशवी सहित वेगवेगळ्या प्रकारचे 2 प्रकारचे आहेत. त्यामध्ये सीताफळे, अंजीर हे, पेरू, फणस, जांभूळ, कागदी लिंबू, कोकम म्हणजे हे कोकणाकडे असते, आंबा, संत्री, डाळिंब, चिक्कू, मोसंबी, चिंच, पुन्हा नारळ आहेत 2 प्रकारचे पिशवी शिवाय. असे हे फळबागांचे अर्ज आपल्याला एवढ्या पिकांचे जे काही फळबागेचे पिकं येते याचे अर्ज करता येतात. आणि त्यासाठी सध्या अर्ज भरणं सुरू आहे. त्यामुळे जर आपल्याला या योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड करायची असेल आणि या माध्यमातून चांगलं अनुदान मिळतं, हे अनुदान मिळवायचं असेल तर या अशा प्रकारे अर्ज करायचा. आणि यामध्ये तुम्हाला दुसरे इतरही फळं घ्यायचे असेल तर त्या पद्धतीने आपण घेऊ शकता. आता यामध्ये पुन्हा वेगवेगळे घटक. आता ही झाली भाऊसाहेब फुंडकर फळबाग. त्यानंतर आता एकात्मिक फलोत्पादन मध्ये आता त्यामध्ये जे काही स्ट्रॉबेरी आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, पुन्हा ॲडोकॅडो हे पीक आहे. तर अशा प्रकारचे आपल्याला पिकं निवडायचे ते फळबागे संदर्भात. आजकाल स्ट्रॉबेरी आपल्या आता महाराष्ट्रात बऱ्याच जागेवर बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेली आहे. त्याला उत्पन्न चांगलं व्हालंय, त्याची भरभराट बी व्हाली. आता त्या पिकाचं बी अंतर निवडायचं, त्यानंतर पुन्हा त्या पिकाचं क्षेत्र निवडायचं आणि क्षेत्र निवडल्याच्या नंतर अर्ज सबमिट करायचा. असं सोप्या पद्धतीनं शेतकरी मित्रांनो अर्ज करायचा आणि या फळबाग लागवड योजनेचं अनुदान मिळवायचं. आता मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. मात्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.